अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ. त्याचबरोबर ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, पाहिजे तशी नोकरी लवकर मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी असे उपाय आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर बघा, प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सांगितलेले दिंडोरी प्रणित केंद्रातील हे उपाय तोडगे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता बऱ्याचशा सेवा आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेल्या आहेत नोकरी मिळवण्यासाठी. प्रत्येक म्हणजे प्रत्येक समस्यावर प्रत्येक वेगवेगळ्या सेवा आहेत आणि नोकरी मिळवण्यासाठी पण खूप साऱ्या सेवा आहेत. पण अगदी साधी आणि सोपी सेवा ही मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. बघा, ही सेवा मी स्वतःसुद्धा केलेली आहे आणि या सेवेचा मला ती सेवा पूर्ण होण्याच्या आतच या सेवेचा खूप छान असा अनुभव पण मला मिळाला. पण ती सेवा मी कंटिन्यू पूर्ण सेवा केली. कारण आपल्याला ज्यावेळेस अनुभव मिळतो तर त्यावेळेस आपल्याला अर्धवटच ती सेवा सोडायची नसते. कंटिन्यू ती सेवा आपल्याला चालूच ठेवायची असते. मग कोणाला या सेवेचा 3 दिवसात अनुभव येतो, कोणाला ही सेवा पूर्ण होण्याच्या आधीसुद्धा अनुभव येतो. मला खूप छान असा या सेवेचा अनुभव आलेला आहे. आता ही सेवा नोकरीसाठी आपला व्हिडिओ नोकरीसाठी म्हणून आहे. तर मी ही सेवा दुसरी माझी इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी केला होता आणि ती माझी इच्छा पूर्णसुद्धा झाली. मग चला, तुमच्यासोबतसुद्धा ही सेवा शेअर करायलाच हवी. तर बघा, पाहिजे तशी नोकरी मिळवण्यासाठी खूप म्हणजे खूप ही प्रभावी सेवा आहे ताईंनो. आवर्जून जर तुम्ही विश्वास ठेवून श्रद्धायुक्त अंतकरणाने जर सेवा ही केली तर तुमची 100% तुमची सेवा म्हणजे तुमची ही इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. आता बघा, बऱ्याच ताईंना हे काय पण व्हिडिओ असतात, काय पण बोलतात, काय पण सांगतात असं वाटतं. अंधश्रद्धा बऱ्याच ताईंना वाटत असते. ही काहीतरी अंधश्रद्धा आहे, काही पण बोलतात. पण ताईंनो, ही कसली अंधश्रद्धा नाही आहे. खूप छान अशी ही प्रभावी सेवा आहे. मी जी सेवा केलेली आहे, मला ज्या सेवेचा अनुभव आलेला आहे तीच सेवा मी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असते. बघा, जास्त काही अवघड सेवा नसतात, साध्या आणि सोप्याच मी सेवा करते आणि त्याच सेवा मी तुमच्यासोबत ज्यावेळेस मला त्या सेवेचा अनुभव येईल त्यावेळेस मी तुमच्यासोबत ती सेवा शेअर करत असते. ज्यांना विश्वास आहे, ज्यांना हे स्वामींचं महत्त्व माहीत आहे, स्वामींचं महत्त्व ज्यांना कळतं तेच विश्वास ठेवून स्वामींची सेवा करत असतात. बाकी सगळे तर म्हणजे नावं ठेवण्यातच व्यस्त असतात. पण असू द्या, ज्यांची इच्छा आहे ती सेवा करतील, ते व्हिडिओ पाहतील. बाकीचं आपण इतरांकडून लक्ष नाही दिलेलं तेच चांगलं. पण बघा ताईंनो, तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या जीवनामध्ये, आता पाहिजे तशी नोकरी मिळवण्यासाठी सेवा केल्या तरच पाहिजे तशी नोकरी मिळते का? तर नाही. त्यासाठी तुमचं शिक्षण त्या नोकरीच्या लेवलचंच तुमचं शिक्षण असायला पाहिजे. आता भरपूर सारं आपण शिक्षण करतो, भरपूर साऱ्या आपल्याजवळ डिग्री असतात, त्याच लेवलच्या नोकरीसाठी आपण शिक्षण घेत असतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं बघा, आपण खूप शिक्षण केलेलं असतं, खूप डिग्र्या आपल्या हातात असतात, पण त्याचा काहीही फरक पडत नाही. याच्यामध्ये थोडंफार बघा, विज्ञानासोबत थोडंफार अध्यात्माची जोडसुद्धा असायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस खूप सारं शिक्षण करतात, नोकरी मिळवण्यासाठी खूप साऱ्या धडपड करत असतात, पण बऱ्याच काही जीवनामध्ये अडथळे येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला हवी तशी नोकरी मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही शिक्षणही करा, तुम्ही कष्टही करा, तुम्ही हवं त्या म्हणजे तुम्हाला जशी नोकरी पाहिजे त्या नोकरीच्या लेवलचं तुम्ही शिक्षण घ्या. पण त्याचबरोबर अध्यात्माची सुद्धा जोड असायला हवी. त्याच्यामुळे स्वामी महाराजांच्या सेवेत तुम्ही या, स्वामी महाराजांची सेवा करा. आता मी खूप जणांचं स्वतःसुद्धा मी बघितलेलं आहे. खूप साऱ्या शिक्षण झालेले आहे, खूप साऱ्या डिग्र्या त्यांच्याजवळ आहेत, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यांना नोकरीही अजिबात मिळत नाही. त्या डिग्र्या तशाच घरामध्ये कपाटातच राहतात. पण तुम्ही जर विश्वास ठेवून स्वामी महाराजांवर ह्या जर सेवा केल्या तर बघा, तुम्हाला नक्कीच या सेवेचा अनुभव येईल. जो व्यक्ती पूर्ण विश्वास टाकून पॉझिटिव्ह विचार करून सेवा करतो ना, तर त्याचं
म्हणजे त्याची इच्छा ही 100% पूर्ण होतेच. तर ती सेवा कोणती आहे, कशी करायची, त्याची अटी, नियम काय आहेत, सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, आपण स्वामींच्या म्हणजे ह्या ज्या काही सेवा आहेत, तर त्या दिंडोरी प्रणीत केंद्रामधील गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेल्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघा, ती सेवा म्हणजेच तुम्हाला संकल्पयुक्त 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहेत. बघा, ही सेवा इतकी प्रभावी आणि इतकी सुंदर ही सेवा आहे ना ताईंनो, जो कोणी ही 108 पारायणाची संकल्पयुक्त सेवा करतो ना, त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही 9 पारायणं करा, 11 करा, 21 करा, 51 करा, पण जो व्यक्ती 108 स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो त्याची इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणार. माझा स्वतःचा हा अनुभव आहे. मी जशी जमल तशी साधी भोळी ही सेवा केलेली आहे आणि स्वामींनी त्याचा मला छान असा अनुभव दिलेला आहे. त्या सेवेचं मला स्वामी महाराजांनी फळसुद्धा दिलेलं आहे. खूप अशी छान अशी ही सेवा आहे. तर तुम्ही आवर्जून स्वामी चरित्र सारामृताची संकल्पयुक्त 108 दिवसाचं पारायण नक्की करा. त्यासाठी तुमच्याकडं स्वामी महाराजांचा छोटा का होईना फोटो असायला पाहिजे, मूर्ती असायला पाहिजे. नसेल तर आवर्जून ही सेवा सुरू करण्याच्या आधी बघा, तुम्हाला मनात सारखी नोकरी पाहिजे ना, तुम्हाला नोकरी मिळवायची असेल ना, तर तुम्हाला ह्या सेवासुद्धा तितक्याच मनातून करायला पाहिजे. आणि तो व्यक्ती ज्याला आपलं केलेलं कष्ट कधीही आपलं केलेलं शिक्षण वाया जाऊ नये असं वाटतं, ती व्यक्ती खूप खूप मनातून ही सेवा करणार म्हणजे करणारच. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो असेल तर तुम्ही आता हॉस्टेलमध्ये असाल किंवा कुठे तर रूम करून राहत असाल किंवा तुमच्या स्वतःच्या घरी असाल, तर तिथे तुम्ही एक देवाचं स्थान करून तिथे फोटो ठेवा. स्वामी महाराजांपुढे धूप दीप लावा आणि त्यासाठी स्वामी चरित्र सारामृताची पोथी लागणार आहे, तुम्हाला एक माळ लागणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय म्हणजे 21 अध्यायाची ही पोथी आहे. तुम्हाला दररोज ही सेवा करण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, केंद्रामध्ये जायचं आहे. श्रीफळ, फूल, खडीसाखर, उदबत्ती आणि यथाशक्तीनुसार तुमच्या दक्षिणा स्वामी महाराजांपर्यंत म्हणजे केंद्रामध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे. स्वामी महाराजांना तुमची इच्छा बोलायची आहे, मनातली तुमची जी काही अडचण आहे ती स्वामी महाराजांना सांगायची. मला नोकरी मिळो, खूप कष्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमची साथ मला हवी आहे आणि माझ्या मनासारखी मला नोकरी मिळावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्यासाठी मी संकल्पयुक्त 108 दिवसाचं पारायण करत आहे, असं स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि ते नारळ स्वामींच्या चरणापाशी ठेवायचं आहे. घरी आल्यानंतर संकल्प सोडायचा आहे. उजव्या हातामध्ये म्हणजे घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा. उजव्या हातामध्ये पाणी घ्या, थोड्या अक्षदा घ्या, फूल घ्या आणि तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि ही तुम्ही सेवा म्हणजे कशासाठी करणार आहात ते तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि नंतर ते हातातलं पाणी तामणात टाकायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचे आहेत आणि नंतर मग तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. अशी सेवा तुम्हाला दररोज तुम्हाला 108 दिवस ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करायची आहे. कसलंही खंडन न पडता दररोज तुमची ही सेवा पूर्ण करायची आहे. समजा मासिक धर्म आला तर 4-5 दिवस स्किप करायचे आहेत आणि ही सेवा आता बघा, एका बैठकीतच एवढं सगळं होणं शक्य नसतं. तर तुम्ही फक्त 1 ते 21 अध्याय तुम्ही वाचून घेऊ शकतात. नंतर सकाळी म्हणा, जप करू शकतात 11 माळी किंवा संध्याकाळी 11 वेळेस तारक मंत्र म्हणू शकतात. असं तुमच्या सोयीनुसार सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. मी सुद्धा याचप्रमाणे सेवा केली होती आणि मला सुद्धा त्याचं फळ मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात आणि 108 दिवस तुम्हाला ही सेवा अशा प्रकारे करायची आहे. आणि बघा, ही सेवा करताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. 108 दिवस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे ताईंनो. त्याचबरोबर परान्नसुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही. परान्न कसलंच घ्यायचं नाही, कारण त्याच्यातून तुम्हाला दोष लागतात आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही. आणि त्याचबरोबर
या अटी नियम तुम्ही पाळून जर सेवा केल्या तर तुमची इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होते. जर तुम्ही परान्न घेत असाल, मांसाहार करत असाल आणि सेवा करत असाल तर ती तुमची इच्छा कधीसुद्धा पूर्ण होणार नाही. आता हे झालं स्वामी चरित्र सारामृताचं. त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे 7 कवड्याची. बघा तुम्हाला काय करायचं आहे, मंगळवारी 7 कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत आणि त्या कवड्या तुम्हाला काय करायचं, चौरंगावर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा, त्याच्यावर त्या कवड्या ठेवायच्या आहेत. आता जी केशरयुक्त जे हळद कुंकू असतं ना, तर त्या कुंकू त्या कवड्यांना लावायचं आहे, जेणेकरून ती कवड्या पिवळ्या होतात, त्याला कलर मस्तपैकी येतो. तुम्हाला काय करायचं आहे, 7 कवड्या दररोज तुम्हाला ही 41 दिवस सेवा करायची आहे. बघा 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. उजव्या हातामध्ये देवघरासमोर बसायचं आहे, उजव्या हातामध्ये त्या 7 कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि 16 वेळेस श्रीसुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. बघा तुम्हाला दररोज 41 दिवस ही सेवा जमत नसेल तर तुम्ही फक्त मंगळवारसुद्धा ही सेवा करू शकतात. 16 वेळेस तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण कवड्या हातामध्ये घेऊन तुम्हाला करायचं आहे आणि नंतर सेवा करायची झाल्यानंतर त्या कवड्या त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये पोटलीमध्ये तुम्हाला बांधून ठेवायच्या आहेत आणि ती पोटली देवघरात तुम्हाला ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सुद्धा सेवा तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी करू शकतात. त्याचबरोबर तिसरी सेवा म्हणजे ग्राम अभियानामध्ये भाग घेण्याची सेवा. आता दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये वेगवेगळ्या सेवा आहेत, आरोग्य सेवा, खूप सारे वेगवेगळ्या सेवा आहेत. त्याचमध्ये ग्राम अभियानाची सुद्धा सेवा येथे बघा. म्हणजे गावोगावी प्रत्येक गावोगावी जाऊन स्वामींची जी सेवा आहे, स्वामींचे जे मिळालेले अनुभव आहेत ते एकमेकांना सांगून स्वामी मार्गात त्या व्यक्तीला घेऊन येणे, यालाच ग्राम अभियान असं म्हणतात बघा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकतात. बघा आपण कोणती सेवा केलेली आहे, त्या सेवेचा आपल्याला काय अनुभव आलेला आहे, हे फक्त आपल्यापर्यंतच ठेवायचं नाही, तर इतर जणांनासुद्धा तुम्हाला हे सांगायचं आहे, इतर जणांनासुद्धा ती शेअर करायचं आहे. आणि जो कोणी खूप त्रासात आहे, खूप संकटात आहे, खूप अडचणीत आहे, तर त्यांना स्वामी मार्ग सांगून त्यांना स्वामी मार्गामध्ये तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्यांना स्वामी महाराजांच्या मठापर्यंत, स्वामी महाराजांच्या केंद्रापर्यंत तुम्हाला त्या व्यक्तींना घेऊन जायचं आहे. जो थकलेला आहे, हरलेला आहे, दुःखित आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला स्वामी मार्गामध्ये आणायचं आहे. स्वामींच्या सेवा त्यांना सांगायचं आहे. तुम्हाला जे काही छान छान अनुभव आलेले आहेत ते छान छान अनुभव तुम्हाला त्या व्यक्तीला सांगायचे आहेत. आणि गावोगावी तुम्ही स्वामींबद्दल ज्या काही सेवा करता त्या सेवा सांगून, तुमचे अनुभव सांगून गावोगावी स्वामी महाराजांच्या सेवेचा अशा प्रकारे तुम्हाला ग्राम अभियान ही सेवासुद्धा करायची आहे. बघा ज्यावेळेस ही तुम्ही सेवा इतर लोकांपर्यंत पोहोचतात, ती व्यक्ती तुमची सेवा अनुभव ऐकून, तुमची सेवा पाहून ती व्यक्ती जर सेवा करायला सुरुवात केली तर बघा त्याचं पुण्य थोडं का होईना आपल्याला मिळतं आणि आपल्यामुळे कोणाचं तरी चांगलं झालं, त्यामुळे स्वामी महाराजसुद्धा आपल्याला ते दुपटीने आपल्याला कधी ना कधी देत असतात. याच्यामुळे ही सुद्धा खूप छान अशी सेवा आहे. आवर्जून तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकतात, जेणेकरून तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार. तर ताईनं खूप अशी ही प्रभावी आहे 108 स्वामी चरित्र सारामृताची. खरंच खूप म्हणजे खूप 100% काय तर 1000% या सेवेने तुम्हाला लवकरात लवकर प्रचिती येणार आणि अनुभवसुद्धा येणार. तर आवर्जून पाहिजे तशी नोकरी लवकर मिळवण्यासाठी खूप छान अशी अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. नक्की करून पहा आणि छान असा अनुभव घ्या. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.